कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार कोण असणार यावर सर्वत्र चर्चा होत्या। त्या चर्चेला आता साधारण पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे, कारण मधुरिमा राजे यांचं नाव पुढे येत असल्याचे काहीशे संकेत मिळत आहेत। आणि मधुरिमा राजेच का, याची 10 कारणं आम्ही आज तुम्हाला तारा न्यूजच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्याचं पहिलं कारण असं असू शकतं की मधुरिमा राजे छत्रपती घराण्याशी संबंधित असल्याने त्यांना राजकीय वारसा लाभला आहे। जनतेमध्ये त्या घराण्याचा मोठा प्रभाव असून या वारशामुळे त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो। दुसरं कारण असं असू शकतं की कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याला विशेष मान आहे। या घराण्याशी जोडलेली व्यक्ती म्हणून मधुरिमा राजे यांना स्थानिक जनतेतून आदर आणि विश्वास मिळेल। तिसरं कारण आहे महाविकास आघाडीकडून महिला उमेदवारांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा विचार आहे। उत्तर मतदारसंघातून महिला उमेदवार म्हणून मधुरिमा राजे यांना संधी दिल्यास आघाडीला विविधता साधता येईल। चौथं कारण असं आहे की मधुरिमा राजे यांची ओळख आणि लोकप्रियता या परिसरात मोठी आहे। त्यांच्या नावाशी जोडलेल्या प्रतिष्ठेमुळे मतदारसंघात त्यांना जास्त संधी मिळू शकते। पाचवं कारण आहे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमधून शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, सचिन चव्हाण, जयश्री जाधव असे इच्छुक उमेदवार असून तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर मधुरिमा राजे या महाविकास आघाडीकडून मजबूत दावेदार ठरू शकतात। सहावं कारण सांगू इच्छितो की मतदारांमध्ये नव्या चेहऱ्यांच्या मागणीमुळे राजकीय स्थैर्य आणि विकासासाठी नव्या उमेदवारांना संधी मिळण्याचा विचार केला जाऊ शकतो। त्यामुळे मधुरिमा राजे यांचं नाव नव्या पिढीचे प्रतिनिधित्व ठरू शकते। सातवं कारण आहे 3 वेळा संधी हुकल्यानंतर आता उत्तर मतदारसंघातून आमदार होण्याची संधी मधुरिमा राजे सोडणार नाहीत, असं काहीसं कारण पुढे येतंय। आठवं कारण आहे इच्छुकांच्या तुलनेत मधुरिमा राजे यांची पार्श्वभूमी पाहता, राजकीय वारसा पाहता आणि जनतेतील त्यांची एकंदरीत ओळख पाहता मधुरिमा राजे ह्याच उत्तरमधून असण्याची शक्यता नाकारता येत नाही। 9वं कारण असं आहे की मधुरिमा राजेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची देखील मधुरिमा राजेंना उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे। त्यामुळे मधुरिमा राजे यांचीच उमेदवारी उत्तरमधून असावी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर 10वं कारण असं आहे छत्रपती घराण्याशी जोडलेल्या व्यक्ती म्हणून मधुरिमा राजे स्थिर आणि विश्वासार्ह नेतृत्व देऊ शकतात। मतदारसंघात असे नेतृत्व आवश्यक मानले जाते। या सर्व वरील कारणांमुळे मधुरिमा राजे यांना उत्तरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता दुणावते। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।